गुड मॉर्निंग. आपण आता काल बघितलं होतं फॉस्फरस, रेड फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस, त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. ओके, त्याच्यामधला डिफरन्स बघितला आहे. कोण सोल्युबल आहे कार्बन डायसल्फाइडमध्ये, कोण इनसोल्युबल आहे हे बघितलेलं आहे. गार्लिक स्मेल कोणाला आहे, कलर ओडरलेस कोण आहे, कलर कसा आहे, पॉयझनस कॅरेक्टर कुठला आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, हे सगळे आपण कॅरेक्टर्स काल फॉस्फरसचे बघितलेत. त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं फॉस्फरसचं. आज आपण आता बघायचं आहे कंपाऊंड्स ऑफ फॉस्फरस म्हणून कॅरेक्टर्स येतात. तर कंपाऊंड्स ऑफ फॉस्फरसमध्ये पहिला कॅरेक्टर येतं ज्याला आपण फॉस्फिन म्हणतो, जो PH3 आपण हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिलीमध्ये बघितलेलं होतं. NH3PH3. ओके, ASH3 त्यामधला PH3. आता PH3चं जर स्ट्रक्चर बघितलं, सेम लाईक NH3 येणार आहे. sp3 हायब्रिडायझेशन, पिरॅमिडल जॉमेट्री येईल, परंतु त्याचा बॉन्ड अँगल हा पर्टिक्युलरली अमोनियापेक्षा कमी असणार आहे. तो साधारणपणे 98च्या आसपास येतो. हे आपण काल बघितलेलं होतं. मग आता हा जो PH3 आहे, फॉस्फिन आहे, ह्याचं प्रिपरेशन्स कसं होतं, तर पर्टिक्युलरली कॅल्शियम फॉस्फाईड, ज्याला आपण CA3P2 कॅल्शियम फॉस्फाईड, ॲल्युमिनियम फॉस्फाईड, ह्यापासून आपल्याला तयार होतं. कॅल्शियम फॉस्फाईड विथ H2O घेतलं की फॉस्फिन तयार होतं. नंतर कॅल्शियम फॉस्फाईड विथ HCl घेतलं तरी सुद्धा PH3 तयार होतं. किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड विथ H2SO4 घेतलं तर फॉस्फिन तयार होतं. आणि ही आपण ज्या वेळेला फॉस्फरस बरोबर NaOH ची रिॲक्शन करू विथ H2O, त्यावेळेला आपल्याला PH3 तयार होतं आणि आपल्याला NaH2PO2 हा बाहेर पडतो. आणि पर्टिक्युलरली PH4I, ज्याला आपण पर्टिक्युलरली PH4I हा फॉस्फोनियम आयोडाईड कॅरेक्टर येतो. कुठला येतो? फॉस्फोनियम आयोडाईड. हे तुम्ही ह्या PH4I ला म्हणू शकता फॉस्फोनियम आयोडाईड. आता हे फॉस्फोनियम आयोडाईड ह्याच्याबरोबर KOH ची रिॲक्शन्स केली तर PH3 येतं. मग आपल्याला मोस्ट ऑफ द प्रिपरेशन्स मेथड कुठले आहेत? ह्या दोन महत्वाच्या इम्पॉर्टंट प्रिपरेशन्स मेथड आपल्याला PH3च्या दृष्टिकोनातून बघायचे आहेत. म्हणजेच फॉस्फाइड्स ऑफ ॲल्युमिनियम, फॉस्फाइड्स ऑफ कॅल्शियम, व्हेन इट इज ट्रीटेड विथ पर्टिक्युलरली HCl विथ कॅल्शियम फॉस्फाईड आणि H2SO4 विथ ॲल्युमिनियम फॉस्फाईड आपल्याला बघायला मिळतं. फॉस्फिन हे कॅरेक्टर तयार होतं, हे लक्षात ठेवा. मग आता फॉस्फिनच्या प्रॉपर्टीज काय आहेत? इट इज अ कलरलेस गॅस आहे, हा लक्षात ठेवा. कलरलेस गॅस. रॉटन फिश स्मेल येतो, म्हणजे कुचलेला मासा, त्याला रॉटन फिश स्मेल असा येतो. आणि हा फॉस्फिन हा हायली पॉयझनस गॅस आहे, हे लक्षात ठेवा. हायली पॉयझनस गॅस आहे, हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर. फॉस्फिन डज नॉट रिॲक्ट विथ ऍसिड और अल्कली बरोबर तो रिॲक्ट करत नाही. हा एक्सप्लोजिव्ह मिक्सचर फॉर्म करतो विथ एअर बरोबर, एक्सप्लोजिव्ह मिक्सचर विथ एअर बरोबर फॉर्म करतो. आता हा जो फॉस्फिन आहे, व्हेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 और लाईक Cl2 आणि Br2, ह्याच्यामध्ये व्हेपर्स क्रिएट होतात आणि इट डज नॉट रिॲक्ट विथ ऍसिड अँड अल्कलीज, हे लक्षात ठेवा. म्हणजेच PH3+4Cl2 केलं तर PCl5 हे तयार होतात. हा फॉस्फिन आहे, हा स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बघायला मिळतो. द सोल्युशन ऑफ फॉस्फिन इन वॉटर डिकम्पोजेस इन प्रेझेन्स ऑफ लाईट. इन प्रेझेन्स ऑफ लाईट solution of phosphine is going to be decomposed. that is a major important factor, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यातून आपल्याला रेड फॉस्फरस हा कॅरेक्टर बघायला मिळतं. रेड फॉस्फरस आपल्याला तयार होतो, हे लक्षात ठेवा. रेड फॉस्फरस विथ हायड्रोजन गॅस हा आपल्याला प्रोड्यूस होतो, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला व्हेन फॉस्फिन ऍब्झॉर्ब्ड बाय अ कॉपर सल्फेट और मर्क्युरी क्लोराइड सोल्युशन, तर आपल्याला फॉस्फाइड्स त्याचे तयार होतात, हे लक्षात ठेवा. आता हा जो फॉस्फिन जो आहे, इट इज ऑल्सो कंबाईन विथ मेटल क्लोराइड अँड particularly in a gaseous state and
particularly it is phosphine is in a gaseous state and does not exhibit a hydrogen bonding. हायड्रोजन बॉन्डिंग हे नायट्रोजन करता आहे, परंतु फॉस्फिन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे. जरी त्याचं पर्टिक्युलरली बॉन्ड फॉर्मेशन हायड्रोजन बरोबर झालं तरी त्याला हायड्रोजन बॉन्डिंग हे लेबल लावता येत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट नायट्रोजन, ऑक्सिजन अँड पर्टिक्युलर फ्लोरीन ह्याच्याबरोबरच्या हायड्रोजनच्या बॉन्डला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. हे लक्षात ठेवा. म्हणून pH3 बरोबर क्लोरीनची Cl2 जर रिॲक्शन्स केली म्हणजेच स्मॉल अमाऊंट मध्ये केली तर PCl3 आणि HCl तयार होतं. कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्शन्स केली फॉस्फिनची तर आपल्याला Cu3P2 म्हणजे कॉपर फॉस्फाईड तयार होतं. HgCl2 म्हणजेच मर्क्युरी क्लोराईड बरोबर केलं तर Hg3P2 आपल्याला म्हणजे मर्क्युरी फॉस्फाईड तयार होतं. आता HgCl2 विथ 600 केल्विन तर रेड फॉस्फरस विथ हायड्रोजन हा रिलीज होतो, हे लक्षात ठेवा. आणि pH3 बरोबर आणखीन एक रिॲक्शन्स देतो इथं. pH3 बरोबर म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ pH3. ओके, हे ज्या वेळेला ॲक्वियस सोल्युशन ऑफ pH3 जे आहे हे इन प्रेझेन्स ऑफ लाईट, इन प्रेझेन्स ऑफ लाईट हे काय देतं, रेड फॉस्फरस अँड H2 देतं, हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन बरोबर फॉस्फिनची रिॲक्शन केली तर P2O5 प्लस H2O देतं. आता इथं फॉस्फिन बरोबर एक्सेस क्लोरीन म्हणजेच तुम्हाला 4Cl2 एवढे म्हणजे 4 मोल्स एवढे जर घेतले कोणाचे Cl2 चे तर तुम्हाला PCl5 आणि HCl तयार होतं. pH3 हा बेसिक नेचर असल्यामुळं HCl बरोबर ज्यावेळेला रिॲक्ट होतो तो PH4Cl फॉस्फोनियम क्लोराईड तयार होतं. जर HNO3 बरोबर घेतलं तर HNO3 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. pH3 बरोबर त्याची रिॲक्शन केली तर P2O5 NO2 आणि H2O प्रॉडक्ट तयार होतो. AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराईड बरोबर AlCl3 ट्वाइस pH3 हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हा ऍडिशन कंपाऊंड म्हणून तयार होतो. हा AlCl3 हा काय आहे, ऍडिशन कंपाऊंड म्हणून तयार होतो, हे लक्षात ठेवा. N2O बरोबर म्हणजे फॉस्फिन विथ N2O केलं तर H3PO4 तयार होतं आणि विथ N2 रिलीज होतो. सिल्वर नायट्रेट AgNO3 प्लस pH3 Ag3P म्हणजे सिल्वर फॉस्फाईड आणि HNO3 तयार होतं. आता सगळ्यात महत्वाचं pH3 हा ऍसिटिलीन बरोबर जर रिॲक्ट केला तर आपल्याला पर्टिक्युलरली होम्स सिग्नल्स म्हणजे HOLMES याला होल्म्स सिग्नल्स म्हटलं जातं. आणि हे आपल्याला पोझिशन ऑफ रॉक इन द सी हे आयडेंटिफाय करायला, लोकेट करायला यूज होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कॅल्शियम कार्बाइड और कॅल्शियम फॉस्फाइड विथ वॉटर हे म्हणजे कॅल्शियम कार्बाइड और कॅल्शियम फॉस्फाइड रिॲक्ट विथ वॉटर आपल्याला ऍसिटिलीन आणि pH3 हे दोन्हीही तयार होतात, म्हणजे फॉस्फिन आणि ऍसिटिलीन तयार होतात. फॉस्फिन हा कॅच फायर करतो आणि त्यामुळं ऍसिटिलीनला लाईट अप करतो आणि आपल्याला सिग्नल म्हणजेच कलर्स सिग्नल्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून टेक्निकली हा होम्स सिग्नल्स हा आपल्याला pH3 पासून मिळतो असं आपल्याला वाटतं, परंतु pH3 हा काय करतो, हा कॅच फायर करतो इन प्रेझेन्स ऑफ म्हणजे कंबशन मध्ये जातो आणि फॉस्फिन कॅच फायर करून लाईट अप करतो ऍसिटिलीनला आणि तो सिग्नल स्वरूपात आपल्याला दाखवता येतं, हे लक्षात ठेवा. त्यालाच होम्स सिग्नल्स म्हणतात. आता हा फॉस्फिन हा जर त्याची युजेस बघायचे झाले तर पहिलाच यूज सांगितला तुम्हाला, होम्स सिग्नल्स म्हणून यूज केला जातो. दुसरा स्मोक स्क्रीन म्हणून म्हणजे धुराचा पडदा म्हणून, कारण का हा पॉइझनस गॅस आहे, हे लक्षात ठेवा. तो ज्या वेळेला pH3 आपल्याला टाकला जातो ऍज अ वॉर गॅस म्हणून हा यूज केला जातो. फॉस्फिन धुराचा पडदा स्मोक स्क्रीन हा तयार होतो आणि पॉइझनस असल्यामुळं थोडंसं आपल्याला अनकॉन्शियसनेस कॅरेक्टर निर्माण होतं, म्हणून पूर्वी वॉरला हा फॉस्फिनचा पर्टिक्युलरली स्मोक स्क्रीन म्हणून यूज करायचा. नंतर लक्षात ठेवा फॉस्फिन हा ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड तयार करण्याकरता फॉस्फिनचा यूज होतो. तसंच हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे pH3,
कारण इथं ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर तो काम करतो, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून तो काम करतो. आणि स्मोक स्क्रीन हा प्रिपेअर केला जातो बाय युझिंग अ फॉस्फिन. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, फॉस्फिन हा प्रिपरेशन केला जातो कॅल्शियम फॉस्फाईड बरोबर, आयदर विथ H2O और HCl, अल्युमिनियम फॉस्फाईड H2SO4 बरोबर, आणि फॉस्फरस प्लस NaOH आणि H2O ह्याच्यापासून फॉस्फिन तयार होतं. आणि फॉस्फोनियम आयोडाईड विथ KOH ह्या दोन रिॲक्शन इम्पॉर्टंट येतात. आता तुम्हाला त्याची Cl2 बरोबरची, CuSO4 बरोबरची HgCl2 HgCl2 ॲट 600 केल्विन ह्या रिॲक्शन्स ह्या जरा महत्वाच्या, ह्या लक्षात ठेवायच्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येईल. ओके, हा N2O ची एक रिॲक्शन लक्षात ठेवा, हे ॲसिटिलीनची रिॲक्शन्स ठेवा. ओके, आणि ह्यामध्ये ह्या महत्वाच्या स्क्रीन्स होम सिग्नल्स हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू फॉस्फिन. आणि म्हणून हा जो फॉस्फिनचा जो कॅरेक्टर आहे हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणून केमिकल रिॲक्शन्स मध्ये कॉपर सल्फेट बरोबर तुम्हाला कॉपर फॉस्फाईड, HgCl2 बरोबर मर्क्युरी फॉस्फाईड तयार करतो, ऑक्सिजन बरोबर P2O5 आणि Cl2 जर एक्सेस घेतलं क्लोरीन म्हणजे 4 मोल्स घेतले तर PH3 चं कन्व्हर्जन PCl5 मध्ये होतं. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला फॉस्फिनच्या संदर्भात बघायला मिळतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत. आणि ह्यामध्ये होम्स सिग्नल्स आणि स्मोक स्क्रीन हा फॉस्फिनचा हा बेटर ॲडव्हान्टेज म्हणजेच आपल्याला युजेस बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा पार्ट येतो. ह्यामधला JEE नीटला ह्या दोन प्रिपरेशन्स मेथड P4 प्लस NaOH आणि फॉस्फोनियम आयोडाईड बघून घ्या. हे जे तुम्हाला सांगितलंय ॲक्वियस PH3 आणि HgCl2 बरोबर रेड फॉस्फरस तयार होणारी रिॲक्शन, ही N2O बरोबरची रिॲक्शन, ही लक्षात ठेवा. ही आपल्याला बघायला मिळते, सगळ्या म्हणजेच इम्पॉर्टंट विचारले जाते. आणि ज्या वेळेला तुम्हाला पर्टिक्युलरली ऑक्सिजन बरोबर किंवा बेसिक नेचर कॅरेक्टर जर विचारलं तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. एवढ्याकरता हा चार्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरचा चार्ट आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे PCl3 अँड PCl5 हे कंपाऊंड्स काय आहेत ह्याच्या आपल्याला स्टडी करायचं आहे. आता बघा, आपल्याला PCl3 अँड PCl5 हे आपल्याला पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये ह्यांच्या रिॲक्शन्स झालेल्या आहेत. पहिल्यांदा ह्यांचं प्रिपरेशन्स बघूया. PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस विथ क्लोरीन, ओके, आणि फॉस्फरस विथ SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड ह्याच्याबरोबर घेतली रिॲक्शन्स तर आपल्याला PCl3 हे कॅरेक्टर बघायला मिळतं. आता PCl3 चं स्ट्रक्चर जर बघितलं, हे पिरॅमिडल जॉमेट्री कॅरेक्टर येतं. हे लक्षात ठेवा, कारण काय हे sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातं. पिरॅमिडल जॉमेट्री ही आपल्याला बघायला मिळते स्ट्रक्चर्स मध्ये किंवा त्याच्या शेप मध्ये. हे लक्षात घ्या, हा सगळ्यात इम्पॉर्टंट. आता ह्या PCl3 बरोबर ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली ऑइली लिक्विड म्हणजेच हा जो PCl3 आहे, ह्या PCl3 बरोबर ज्या वेळेला H2O ची रिॲक्शन्स करू, PCl3 बरोबर आपण ज्या वेळेला H2O ची रिॲक्शन्स करू त्याला आपल्याला H3PO4 हे कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि पर्टिक्युलरली HCl हा पण रिलीज होतो. हे लक्षात ठेवा. परंतु सगळ्यात महत्वाची ही रिॲक्शन बघा, कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये घेतलेलं आहे. PCl3 बरोबर CH3COOH, CH3COCl आणि H3PO3. तसंच C2H5OH बरोबर C2H5Cl, H3PO3 आणि HCl हे बाहेर पडतं. हे आपल्याला माहिती आहे. लक्षात ठेवा, H3PO3 आणि H3PO3 तयार होतं. आता इथं AgCN बरोबर रिॲक्शन्स केली फॉस्फरस ट्रायक्लोराइडची, तर ट्रायसायनोफॉस्फाईड आणि AgCl म्हणजे त्याला फॉस्फरस ट्राय असेनाइड हे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, फॉस्फरस ट्राय असानाइड हा प्रॉडक्ट तयार होतो. आणि वॉटर मॉलिक्यूल बरोबर H3PO4 आणि HCl हे आपल्याला रिॲक्शन पर्टिक्युलरली फॉस्फरस ट्रायक्लोराइड बरोबरची रिॲक्शन्स बघायला मिळते. आता ह्याच फॉस्फरस ट्रायक्लोराइड बरोबर जर तुम्ही Cl2 ची रिॲक्शन्स केली तर PCl5 आपल्याला तयार होतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो PCl3 च्या बाबतीत. तसंच आता PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड ह्यामध्ये P4 म्हणजे फॉस्फरस बरोबर व्हाईट फॉस्फरस बरोबर
ज्यावेळेला क्लोरीनची रिॲक्शन्स करता 10Cl2 घेता त्यावेळेला तुम्हाला PCl5 तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला SO2Cl2, आता ह्या SO2Cl2 चं नाव जे आहे सल्फोरिल क्लोराईड, हे जे नाव जे आहे सल्फोरिल क्लोराईड, हे लक्षात ठेवा. ओके, ह्याची ऍक्शन्स घेतली सल्फोरिल क्लोराईडची तर तुम्हाला PCl5 तयार होतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट येतात, हे लक्षात घ्या. आता ह्यांच्यामध्ये जर रिॲक्शन्स बघितली, H2O बरोबर PCl5 ची रिॲक्शन केली तर POCl3 आणि HCl करेल. जर एक्सेस वॉटर घेतलं तर H3PO4 आणि HCl तयार होईल. PCl5 ला जर हिट आउट केलं PCl3 आणि Cl2 होईल. PCl5 बरोबर CH3COOH केलं म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन किंवा अल्कोहोलची रिॲक्शन इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह और अल्कोहोल्स मध्ये बघा, तर ह्या दोघांची रिॲक्शन्स ऑलरेडी आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालेली आहे. CH3COCl अँड C2H5Cl म्हणजे इथाइल क्लोराईड आणि आपल्याला पर्टिक्युलर ऍसिटाइल क्लोराईड हे तयार होतं, हे आपण बघितलं. Ag बरोबरचे रिॲक्शन ज्यावेळेला PCl5 ची करतो त्यावेळेला AgCl आणि PCl3 तयार होतं. Sn बरोबर आपल्याला SnCl4 आणि PCl3 तयार होतं, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला ह्याचं जे स्ट्रक्चर आहे PCl5 हा sp3d हायब्रिडायझेशन मध्ये जातो. ओके, आणि हा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये असल्यामुळं आपल्याला तिथं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री ही आपल्याला PCl5 ची बघायला मिळते आणि ह्याची पिरॅमिडल जॉमेट्री बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आता हा PCl3 कसा आहे तर कलरलेस ऑइली लिक्विड आहे. हायड्रोलिसिस केलं तर इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर तर तुम्हाला H3PO4 तयार होतं. हा कलरलेस लिक्विड आहे, हे लक्षात ठेवा. PCl5 कसा आहे, येलोइश व्हाईट पावडर आहे. मॉइश्चर बरोबर हायड्रोलिसिस होऊ शकतं आणि त्याचं POCl3 तयार होतं, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये PCl5 मध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन बॉन्ड बघायला मिळतात. एक इक्विटोरियल बॉन्ड म्हणजेच P विथ इक्विटोरियल वरती असलेले Cl PCl हा इक्विटोरियल बॉन्ड आणि हा ऍक्सल बॉन्ड येतो. ऍक्सल बॉन्डची जी बॉन्ड लेंथ आहे ही 246 पिकोमीटर आहे आणि इक्विटोरियल बॉन्डची बॉन्ड लेंथ आहे 202 पिकोमीटर, ही आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपण ज्या वेळेला रिॲक्शन्स पॅटर्न वाईज कॅरेक्टर बघतो त्या रिॲक्शन्स पॅटर्न वाईज कॅरेक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्याला ह्यातली जर रिॲक्शन्स बघायची आहेत तर ह्या दोन्ही रिॲक्शन्स तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेल्या आहेत, तसंच ह्या दोन्ही रिॲक्शन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यामध्ये ह्यातला Agचं कॅरेक्टर बघा ह्यामध्ये आणि ह्यामध्ये AgCN ची रिॲक्शन्स लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला PCl3. आता इथं तुम्हाला बोर्डमध्ये ड्रॉ अ जॉमेट्री और ड्रॉ अ पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ PCl3 आणि PCl5 हे कॅरेक्टर्स विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, हा सगळ्यात महत्वाचा. ओके, आता आपण ज्या वेळेला पुढचा अभ्यास करत असताना ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ऑक्सो ऍसिड किंवा ह्यालाच आपण ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर, बेसिक कॅरेक्टर, ऑक्सिडेशन स्टेट आणि कसं तो पर्टिक्युलरली फॉस्फरिक ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस रिॲक्शन्स मध्ये कसा जातो हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या की कुठलंही ऑक्सो ऍसिडचं जर आपल्याला स्ट्रक्चर्स काढायचं असेल फॉस्फरसच्या कुठल्याही तर पहिल्यांदा ऑक्सो ऍसिड्स हा मध्ये इन ऑक्सो ऍसिड फॉस्फरस हा टेट्राहायड्रली सराउंडेड असतो, एवढं लक्षात ठेवा. टेट्राहायड्रली सराउंडेड असतो फॉस्फरस, हा पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड, ऑल ऍसिड कंटेन्स ऍटलिस्ट 1 P डबल बॉन्ड O आणि 1 PH बॉन्ड. म्हणजे स्ट्रक्चर्स काढताना लक्षात ठेवा फॉस्फरस हा मध्यात घ्यायचा, तो सराउंड होणार आहे टेट्राहायड्रली, त्यामध्ये एक P डबल बॉन्ड O कॅरेक्टर असणारच आहे आणि एक POH असणार आहे, म्हणजे 1 PO अँड 1 POH बॉन्ड असणार आहे, हे लक्षात ठेवा. इन ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस लोअर ऑक्सिडेशन स्टेट
म्हणजे लेस दॅन 5 असेल तर ऍडिशन टू पी डबल बॉन्ड ओ अँड पीओएच, म्हणजे ऍडिशन कुणापेक्षा पी डबल बॉन्ड ओ आणि पीओएच च्या ऍडिशन, तर आयदर तर तुम्हाला पी पी डॅश म्हणजे पी डॅश पी बॉन्ड हा तरी प्रेझेंट असतो किंवा पी डॅश एच बॉन्ड प्रेझेंट असतो. सायमल्टेनियसली दोन्हीही प्रेझेंट असत नाहीत हे लक्षात ठेवा. म्हणजे स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण बघतो इन ऑक्झो ऍसिड्स phosphorus surrounded tetrahedrally, all acid contains at least one p double bond O character, one POH bond character हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जर पार्ट जर तुम्ही बघितला तर त्या महत्वाच्या पार्ट मध्ये लक्षात ठेवा की पी डबल बॉन्ड ओ आणि पीओएच हा कन्फर्म असणारच आहे, परंतु लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ऍडिशन टू पी डबल बॉन्ड ओ आणि पी डॅश ओ एच त्याच्यामध्ये आयदर पी पी बॉन्ड असेल किंवा पीएच बॉन्ड असेल हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. मग पहिला आपण बघणार आहोत ज्याला आपण H3PO2 हे कॅरेक्टर बघूया. काय बघूया आपण? H3PO2 हा ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस. आता ह्या H3PO2 चं नाव आहे फॉस्फिनिक ऍसिड. काय आहे? फॉस्फिनिक ऍसिड किंवा त्याला हायपोफॉस्फरस ऍसिड म्हटलं जातं. हायपोफॉस्फरस ऍसिड किंवा फॉस्फिनिक ऍसिड हे तुम्हाला म्हटलं जातं हायपोफॉस्फरिक ऍसिड. आता ह्यामध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 हे तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून लेस दॅन 5 आहे. मग आता ह्याचं ज्यावेळेला स्ट्रक्चर काढतो त्यावेळेला लक्षात घ्या, हा पहिल्यांदा पी घ्यायचा, एक टेट्राहेड्रली आहे, पी डबल बॉन्ड ओ हा एक बॉन्ड आम्ही केला आणि इथं एक पी ओ एच म्हणजे हा एक बॉन्ड काढला. आता तुमचे किती गेले बघा, एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन गेला आणि इथं एक एच गेला H3 पैकी, राहिले किती? 3. म्हणजे हा एक एच आणि हा एक एच हे न तुम्हाला काढता आलं H3PO2. बघा हा काय केलं मी की +1 आहे, ऍटलिस्ट 1 पी डबल बॉन्ड ओ असणार आहे. ओके, आणि एक PHO काढला, घेतलं POH एक काढून घेतला पॉइंट नंबर 2 प्रमाणे. ओके, मग आता काय केलं आपण की आता ह्यातलं एक POH झालं, एक पी डबल बॉन्ड ओ झालं, 2 ऑक्सिजन क्लिअर झाले, एक हायड्रोजन क्लिअर झाला H3PO2 च्या मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रमाणे, राहिले 2. म्हणजे तुम्हाला पीएच आणि पीएच हे कॅरेक्टर आलं. आपल्याला लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपल्याला फॉस्फोनिक ऍसिड्स मध्ये बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये 2 पीएच बॉन्ड येतात, एक पी डबल बॉन्ड ओ आणि एक पीओएच बॉन्ड आपल्याला बघायला मिळतो. मग ज्या वेळेला हा BaOH ट्वाइस, ओके, BaOH ट्वाइस बरोबर ज्या वेळेला फॉस्फरस रिॲक्ट केला जातो, BaOH ट्वाइस बरोबर ज्या वेळेला फॉस्फरस रिॲक्ट केला जातो म्हणजेच BaOH ट्वाइस प्लस फॉस्फरस ह्याची रिॲक्शन्स केली की आपल्याला पर्टिक्युलरली हा प्रेसिपिटेट च्या फॉर्म मध्ये आपल्याला फॉस्फोनिक ऍसिड हा बघायला मिळतो. म्हणजे BaH3PO2 हा पीपीटी फॉर्म मध्ये बघायला मिळतो आणि हा पीपीटी फॉर्म ज्या वेळेला तुम्ही हिट आउट करता विथ प्रेझेन्स ऑफ H2SO4 बरोबर हिट आउट केला जातो त्यावेळेला तुम्हाला H3PO2 तयार होऊन हा BaSO4 बाहेर पडतो. ओके, हे लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनं प्रिपरेशन्स कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. दॅट इज द फर्स्ट H3PO2. ह्याचं नाव आहे फॉस्फिनिक ऍसिड किंवा हायपोफॉस्फरस कॅरेक्टर. आता दुसरा आपण कॅरेक्टर बघूया ह्याच्यानंतर, ज्याला आपण पुढचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा स्ट्रक्चर जे येणार आहे ज्याला आपण H3PO3 म्हणतो. H3PO3. आता ह्या H3PO3 मध्ये जर आपण ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली H3PO3 मध्ये, आपल्याला लक्षात घ्या H3PO3 मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. हे लक्षात ठेवा, H3PO3 प्रमाणे +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता ह्याचं ज्यावेळेला आपण स्ट्रक्चर करतो
आता ह्याच H3PO3 ला ऑर्थोफॉस्फरस ऍसिड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑर्थोफॉस्फरस ऍसिड. ह्याच्यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला बघायला मिळते. मग आता स्ट्रक्चर्स बघा. आपल्याला हा P डबल बॉन्ड O एकच असणार आहे. ओके, नंतर PHO हा 2 झालेला आहे. ओके, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एक H गेलेला आहे, 2 हे गेलेले आहेत, म्हणजे आणखीन एक POH बॉन्ड आपल्याला टाकता येतो. म्हणजेच हा इथं HO बॉन्ड आणि एक PH बॉन्ड असा तुम्हाला घेता येईल, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही असं पण स्ट्रक्चर्स काढू शकता. हा P डबल बॉन्ड O, इथं PH, इथं OH आणि हा OH असं पण स्ट्रक्चर काढू शकता, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, आपल्याला लक्षात घ्या. आता ह्यामध्ये 2 POH बॉन्ड आहे, एक PH बॉन्ड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं H3PO3 च्या बाबतीत. आता ज्या वेळेला P2O5 चं हायड्रोलिसिस केलं जातं, म्हणजे P2O5 प्लस H2O, ओके, हे केलं तर तुम्हाला H3PO3 हे कॅरेक्टर तयार होतं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा स्ट्रक्चर आपल्याला काढलं H3PO3, ज्याला आपण ऑर्थोफॉस्फरस ऍसिड म्हटलं. आता पुढचा येतो H4P2O5. H4P2O5 म्हणजे 2 फॉस्फरस आहेत, हे लक्षात ठेवा. ह्याला आपण पायरोफॉस्फरस कॅरेक्टर म्हणतो. काय म्हणतो ह्याला? पायरोफॉस्फरस कॅरेक्टर आहे. इथं फॉस्फरस हा पर्टिक्युलरली +3 ऑक्सिडेशन स्टेट एन्जॉय करतो, हे लक्षात ठेवा. दोन्हीही फॉस्फरस +3 ऑक्सिडेशन स्टेट एन्जॉय करता. आता इथं स्ट्रक्चर्स काढत असताना पहिल्यांदा इथं P डबल बॉन्ड O घ्या, इथं P डबल बॉन्ड O घ्या, म्हणजेच आपल्याला 2 हे गेलेले आहेत. आता काय करा, सगळ्यात लक्षात ठेवा की आम्हाला एक POH बॉन्ड आपल्याला बघायला मिळेल. इथं एक POH बॉन्ड घ्या, इथं एक POH बॉन्ड घ्या, म्हणजेच किती राहिले बघा, 1 2 3 4 गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये एक इथं H बॉन्ड, इथं एक H बॉन्ड, ओके, हे लक्षात ठेवा. PH बॉन्ड येईल आणि 5वा जो ऑक्सिजन आहे तो इथं अटॅच करा, हे लक्षात ठेवा. 2 टेट्राहेड्रल, कारण हे 2 फॉस्फरस जॉईन होतात ऑक्सिजन हायड्रोजन न होत नाहीत, म्हणून इथं ऑक्सिजन टाकायला लागतो मध्यात, आणि म्हणून आपल्याला एक PH बॉन्ड 2 म्हणजे एका फॉस्फरसला एक PH एक POH असा बॉन्ड येतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं पायरोफॉस्फरस ऍसिड करता, हे लक्षात ठेवा. आता हा जो पायरोफॉस्फरस ऍसिड आहे हा डायबेसिक इन कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर ऑर्थोफॉस्फरस ऍसिड हा सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली डायबेसिक ऍसिड हे कॅरेक्टर बघायला मिळतं. ओके, पर्टिक्युलरली आपल्याला पायरोफॉस्फरस ऍसिड हा गोल्ड, सिल्वर आणि कॉपर चा प्रेसिपिटेट तयार करू शकतो. पायरोफॉस्फरस हा जर तुम्ही कॅरेक्टर जर बघितला तर त्यामध्ये तो डायबेसिक कॅरेक्टर येतो, हे लक्षात ठेवा. आणि 2 फॉस्फरस ऑक्सिजन जॉईन होतात, हे तुम्हाला इम्पॉर्टंट कॅरेक्टर माहितीच असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, डायबेसिक कॅरेक्टर येतो. आता पुढचा येतो हायपोफॉस्फरिक ऍसिड. हायपोफॉस्फरिक ऍसिड ह्याच्यामध्ये आपण H4P2O6 हा बघायचा आहे. ओके, H4P2O6 ह्याचं नाव येतं आपल्याला पर्टिक्युलरली H4P2O6 ला हायपोफॉस्फरिक ऍसिड हे बघायला मिळतं. फॉस्फरसचा आपल्याला +4 ऑक्सिडेशन स्टेट ही कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो पर्टिक्युलरली हायपोफॉस्फरस ऍसिडला H4P2O6 आहे, आणि हा ट्रायबेसिक म्हणून बघला जातो. मगाशी आपण जो फॉस्फरिक, ओके, पायरोफॉस्फरस डायबेसिक आहे, ऑर्थोफॉस्फरस डायबेसिक आहे, लक्षात द्या. हायपोफॉस्फरस मोनोबेसिक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हा लक्षात ठेवायचा कॅरेक्टर आहे पर्टिक्युलरली H3PO2 हा मोनोबेसिक येतो. ओके,
अर्थोफॉस्फरस H3PO3 हा डाय बेसिक येतो. पायरोफॉस्फरस H4P2O5 हा डाय बेसिक येतो. आणि H4P2O6 ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे तो ट्राय बेसिक कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्हाला बेसिसिटी, ऑक्सिडेशन स्टेट आणि स्ट्रक्चर हे इम्पॉर्टंट आलं पाहिजे. मग सारखंच बघा, पहिल्यांदा इथं P डबल बॉन्ड O घ्या, इथं P डबल बॉन्ड O घ्या, म्हणजे 2 P2 हे झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला 2 P2 गेलेले आहेत, म्हणजेच इथं एक OH, इथं एक OH, म्हणजे 4 झाले. ओके, आता इथं पण HO घेऊ शकता, इथं पण तुम्ही HOH हा घेऊ शकता, म्हणजेच 2 POH बॉन्ड येतात, म्हणजे 4 हायड्रोजन झाले. 1 2 3 4, इथं 1 2 3 4. ओके, 1 2 3 4 5 6 हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. आणि हा P डॅश P न हा आपल्याला जॉईन होतो, त्यालाच आपण H4P2O6 कॅरेक्टर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. हे स्ट्रक्चर H4P2O6 म्हणजे हायपोफॉस्फरस आणि पायरोफॉस्फरस ह्या दोघांचं, पायरोफॉस्फरस आणि हायपोफॉस्फरस ह्या दोघांचे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवा. हे जास्त करून काढायला विचारतात, त्याची बेसिसिटी हे लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट. कुठला? पायरोफॉस्फरस आणि हायपोफॉस्फरस म्हणजे H4P2O6 आणि H4P2O5 ह्याचे स्ट्रक्चर्स विचारले जातात. आता पुढचा येतं ऑर्थोफॉस्फरस, ज्याला आपण H3PO4 हा लक्षात ठेवा. हा याचं नाव येतं ऑर्थोफॉस्फरस, हे कॅरेक्टर येतं. ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड H3PO4 म्हणजेच ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड हे बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +5, ही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला PO4 ची बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. H3PO4 ह्याच्यामध्ये H3PO4 म्हणजेच आपल्याला +5 ऑक्सिडेशन स्टेट हे कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि हा ट्राय बेसिक आहे, हे लक्षात ठेवा. ट्राय बेसिक आहे, हे लक्षात घ्या. आता ह्याचं ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर्स काढतो त्यावेळेला हा P डबल बॉन्ड O घ्या. ओके, आता एक HO, दुसरा OH आणि तिसरा OH असा तुम्ही घेतला तर हे तयार होतं. 1 2 3 4, 4 झाले. H3 आहेत, 1 2 3 हे तयार झालं स्ट्रक्चर आपल्याला ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये हायपोफॉस्फरिक ऍसिड म्हणजे H4P2O6 ह्याला ज्यावेळेला तुम्ही हिट आउट करता त्यावेळेला H3PO3 म्हणजेच मेटाफॉस्फरिक ऍसिड तयार होतं. म्हणजेच हायपोफॉस्फरिक ऍसिडला हिट आउट केलं की तुम्हाला H3PO3 हा मेटाफॉस्फरिक ऍसिड आणि फॉस्फरस ऍसिड HPO3 हा तयार होतो. HPO3 आणि H3PO3 तयार होतं. आता हा जो H3PO4 आहे ह्याला जर तुम्ही हिट आउट केलं, ओके, H3PO4 ला हा जर तुम्ही हिट आउट केलं तर लक्षात घ्या ह्यामध्ये H4P2O7 हा प्रॉडक्ट H4P2O7 H3PO4 ला हिट आउट केलं की तुम्हाला पर्टिक्युलरली H3PO4 ला जर तुम्ही हिट आउट केलं, ओके, तर तुम्हाला H4P2O7 अँड प्लस H2O हे तयार होतं. लक्षात ठेवा, H3PO4 ला हिट आउट केलं तर. आणि हा जो H4P2O7 आहे ह्याला पायरोफॉस्फरिक ऍसिड म्हणतात. पायरोफॉस्फरिक ऍसिड म्हटलं जातं. आता हा पायरोफॉस्फरिक ऍसिड म्हणजेच H4P2O7 हा तुम्ही ज्या वेळेला घेता त्या H4P2O7 मध्ये ह्याच्यामध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट आहे +5 H4P2O7 येतं. आणि हा जो पायरोफॉस्फरिक आहे हा पर्टिक्युलर पायरोफॉस्फरिक ऍसिड हा टेट्रा बेसिक कॅरेक्टरचा येतो. कुठला येतो? टेट्रा बेसिक
कॅरेक्टरचा येतो. आणि ह्या H4P2O7 ह्याचं जर तुम्हाला पर्टिक्युलरली H4P2O7चं टेट्राबेसिक कॅरेक्टरनं जर स्ट्रक्चर काढायचं झालं तर हा पहिल्यांदा P डबल बॉन्ड O, हा P डबल बॉन्ड O हे आपण दोन्ही घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये ह्याच्यासारखं स्ट्रक्चर HO OH इथं येईल, इथं HO आणि इथं OH येईल. म्हणजेच किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 हायड्रोजन बघा, 1 2 3 4 झाले. आणि मग ह्या 2 Pच्या मध्ये आपल्याला हा ऑक्सिजन असा जॉईन होतो आणि आपल्याला H4P2O7 हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच H3PO4 हा ऑर्थोफॉस्फरिक आहे. ऑर्थोफॉस्फरिकला हिट आउट केलं की पायरोफॉस्फरिक कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजेच इथं तुम्हाला पर्टिक्युलरली ट्वाइस कॅरेक्टर घेतलं H3PO4चं तर H4P2O7 हे तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आणि ज्या वेळेला तुम्ही P4O10 बरोबर H2O ची रिएक्शन करता त्यावेळेला तुम्हाला H3PO4 हा प्रॉडक्ट तयार होतो, हे लक्षात ठेवा. P4O10 ओके, म्हणजे P2O5 सारखं P4O10 हा जर घेतला, त्याला वॉटर बरोबर रिॲक्ट केलं तर तुम्हाला H3PO4 तयार होतो. ह्या H3PO4 ला हिट आउट केलं तर H4P2O7 म्हणजे पायरोफॉस्फरिक, म्हणजे ऑर्थोफॉस्फरिक पासून पायरोफॉस्फरिक ऍसिड हे केलं जातं. ऑर्थोफॉस्फरिक हा ट्रायबेसिक आहे, पायरोफॉस्फरिक हा टेट्राबेसिक आहे. पायरोफॉस्फरिक मध्ये दोघांच्या मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या H4P2O7च्या स्ट्रक्चरला स्टार मार्क करून ठेवा, ते विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला पायरोफॉस्फरिक, हायपोफॉस्फरिक आणि पायरोफॉस्फरिक H4P2O7 हे कॅरेक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत, आलेच पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो हा. ओके, आता ह्याच्यानंतर पायरोफॉस्फरिक म्हणजे H4P2O7 हा बघितलेला आहे आपण. आता त्याच्यानंतर येतं पॉलीमेटाफॉस्फरिक. पॉलीमेटाफॉस्फरिक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच पॉलीमेटाफॉस्फरिक ऍसिड. ओके, पॉलीमेटाफॉस्फरिक ऍसिड हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं कॅरेक्टर्स मध्ये जर फॉर्म्युला बघितला तर HPO3N टाइम्स हे आपल्याला घ्यावं लागतं, हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे, फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट +5 पॉलीमेटाफॉस्फरिक ऍसिड्स मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये पॉलीफॉस्फरिक ऍसिड्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली कन्सिस्ट ऑफ, ह्याच्यामध्ये पॉलीमध्ये 3POH बॉन्ड बघायला मिळतात. 3POH बॉन्ड आपल्याला बघायला मिळतात. नंतर 3P डबल बॉन्ड O बघायला मिळतात. 3P डबल बॉन्ड O हे बॉन्ड बघायला मिळतात पॉलीमेटाफॉस्फरिक्स मध्ये. आणि 2 जे आहेत 2 POP असे बॉन्ड तयार होतात, हे लक्षात ठेवा. पॉलीमेटाफॉस्फरिक्स मध्ये 3P-OH, 3P डबल बॉन्ड O, 2POP बॉन्ड असे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा त्याच्या स्ट्रक्चर्स मध्ये. आणि ह्यालाच आपल्याला पॉलीमेटाफॉस्फरिक्सला ग्लॅशियल, ओके, ग्लॅशियल फॉस्फरिक ऍसिड असं सुद्धा नाव येतं. ह्या पॉलीमेटाफॉस्फरिकला ग्लॅशियल फॉस्फरिक ऍसिड, ओके, ग्लॅशियल फॉस्फरिक ऍसिड हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि इथं तुम्ही लक्षात घ्या, पॉलीमध्ये 1 2 3 इथं P डबल बॉन्ड O, इथं P डबल बॉन्ड O, इथं P डबल बॉन्ड O असे काढून घ्या. आता तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथं एक OH टाका,
इथं एक OH टाका, इथं एक OH टाका. हे तुम्ही OH घेणार आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये P मध्ये O बॉन्ड, हा O बॉन्ड असं येईल. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे 1 2 3 झाले. POH बॉन्ड 1 2 3 झालेले आहेत. आणि ह्याचं एक्सटेन्शन हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि पॉलीफॉस्फरिक ऍसिड, पॉलीमेटाफॉस्फरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपण लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये पीएच बॉन्ड जो आहे हॅव अ स्ट्रॉंग रिड्युसिंग टेंडन्सी कॅरेक्टर्स मध्ये येण्याचे चान्सेस असू शकतात, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. ओके, आता फक्त इथं काय करा, टू सॅटिस्फाय अँड टू गेट, इथं आपल्याला फक्त उलट स्ट्रक्चर काढा. OH वरती टाका आणि P डबल बॉन्ड O खालती घ्या, हे लक्षात ठेवा. कारण म्हणजेच आपल्याला स्ट्रॉंग बॉन्डिंग ह्या पॉलीमेटाफॉस्फरिक ऍसिड्स मध्ये बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि म्हणून आपण जर बघितलं तर हे जे फॉस्फरिक ऍसिड आहेत ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक चार्ट मी तुम्हाला नंतर जाता जाता दाखवणार आहे. आणि त्या चार्ट प्रमाणे एकमेकावरती कसे कन्व्हर्जन्स केले जातात, इंटर कन्व्हर्जन्स कसे होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा फॉस्फोनिक ऍसिड आहे H3PO2, हा तुम्हाला बेरियम हायड्रॉक्साईड पासून तयार होतो. ऑर्थोफॉस्फरस ऍसिड और फॉस्फोनिक ऍसिड PCl3+H2O न किंवा P4O6 न तयार होतो. तसंच पायरोफॉस्फरिक ऍसिड हे आपण बघितलं H3PO2 पासून H3PO3 पासून तयार होतं. हायपोफॉस्फरस ऍसिड सुद्धा त्याच कॅरेक्टर्सना आपल्याला जनरेट होतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस मध्ये बघता येतं. मग हे जे ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हे टेट्राहायड्रली फॉस्फरस हा सराउंडेड असतो. त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक P डबल बॉन्ड O आणि एक P-OH बॉन्ड असतो. लोअर ऑक्सिडेशन स्टेट फॉस्फरसची जर असेल तिथं आयदर PP बॉन्ड और PH बॉन्ड हा प्रेझेंट असतो. दोन्हीही प्रेझेंट ऍट ए टाइम नसतो, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट ही जी आहे फॉस्फरस ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑफ फॉस्फरस tends to a disproportionate to higher and lower oxidation state. म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट फॉस्फरसचे डिस्प्रपोर्शनेट कॅरेक्टर करू शकतं हायर आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ऑर्थोफॉस्फरस ऍसिड, ज्याला फॉस्फरस ऍसिड म्हणतात, हिटिंग आउट केलं तर डिस्प्रपोर्शनेट ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड, ऑर्थोफॉस्फरसचं ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड कॅरेक्टरमध्ये आपल्याला रूपांतर होतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ऍसिडमध्ये P-H बॉन्ड, हा P-H बॉन्ड ज्या ज्या ऍसिडमध्ये प्रेझेंट आहे ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस मध्ये, इथं लक्षात घ्या तिथं रिड्युसिंग प्रॉपर्टीज ही स्ट्रॉंग असते. आणि म्हणून हायपोफॉस्फरस ऍसिड, म्हणून हायपोफॉस्फरस ऍसिड हे स्ट्रॉंग गुड रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. कारण त्यामध्ये P-H बॉन्ड, 2 P-H बॉन्ड प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवा. हायपोफॉस्फरस ऍसिड हे आपल्याला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात, कारण P-H बॉन्ड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग कॅरेक्टर किंवा प्रॉपर्टी देतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायपोफॉस्फरस ऍसिड हा ऑर्थोपेक्षा किंवा फॉस्फरसपेक्षा आपल्याला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट केला जातो. आणि म्हणून AgNO3 बरोबर ह्या ज्या वेळेला हायपोफॉस्फरसची रिॲक्शन्स केली जाते त्यावेळेला AgNO3 ला Ag रिड्यूस करतो, हे लक्षात ठेवा. आता ह्या फॉस्फरस ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस मध्ये P-H बॉन्ड आर, हा जो आहे P-H बॉन्ड हा लक्षात ठेवा. ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस मध्ये P-H बॉन्ड हा आयोनायझेबल नाही आहे. सो इट इज डू नॉट प्ले एनी इम्पॉर्टंट रोल इन बेसिसिटी कॅरेक्टर.
हे लक्षात ठेवा. P-H बॉन्ड हा आयोनायझेबल नाही आहे आणि त्यामुळे बेसिसिटी कॅरेक्टरवरती तो इन्फ्लुएन्स करत नाही. दॅट इज नंबर 1. मग हा जो हायड्रोजन ॲटम्स जो P-H जो अटॅच आहे तो फक्त आपल्याला रिड्युसिंग कॅरेक्टर्सला उपयोग आहे. परंतु जर पर्टिक्युलरली P-OH म्हणजे P-OH हा बॉन्ड आहे तो आयोनायझेबल आहे आणि तो बेसिसिटी आपल्याला ठरवतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही H3PO4 बघितलं तर तिथं आपल्याला 3 OH कॅरेक्टर आहे म्हणून आपल्याला तिथं ट्राय बेसिक कॅरेक्टर बघायला मिळतं. H4P2O7 मध्ये आपल्याला 4 OH आहेत म्हणून ते टेट्रा बेसिक येतं. नंतर HPO3 मध्ये एकच OH आहे म्हणून तो मोनो बेसिक येतो. H4P2O6 मध्ये 4 OH आहे. ओके, हे लक्षात ठेवा. परंतु तो हायपो कॅरेक्टर आहे, हायपोफॉस्फरिक, तिथं तो ट्राय बेसिक म्हणूनच बघितला जातो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर बेसिसिटी कॅरेक्टरला P-OH वरून जो आयोनायझेबल आहे तो बेसिसिटी ठरवतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून H3PO3, H3PO4 हा आयोनायझेबल आहे आणि कॉझिंग बेसिसिटी कॅरेक्टर म्हणजेच डाय बेसिक आहे, ट्राय बेसिक आहे, टेट्रा बेसिक आहे. हे डिपेंड्स ऑन OH ग्रुप आहे. ह्याला फक्त एक्सेप्शनल कॅरेक्टर येतं हायपोफॉस्फरिक ऍसिड. ह्याच्यामध्ये H3P2O6 आहे, तिथं 4 OH ग्रुप आहे, त्यातले 3 आयोनायझेबल आहेत आणि 1 आयोनायझेबल नाही. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून बेसिसिटी आणि रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग प्रॉपर्टी ही P-H वर अवलंबून आहे आणि तो P-H मुळे हायपोफॉस्फरस ऍसिड हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून रिड्युसिंग एजंट म्हणून घेतला जातो. आणि बेसिसिटी ही P-H वर नाही तर P-OH वर आहे. P-H हा आयोनायझेबल नाही, P-OH हा आयोनायझेबल आहे आणि त्या OH ग्रुप किती आहेत त्याच्यावरून आपल्याला डायबेसिक, ट्रायबेसिक कॅरेक्टर बघायला मिळतात. आणि म्हणून मेटाफॉस्फरिक ऍसिडचं जर स्ट्रक्चर बघितलं ज्याच्यामध्ये HPO3 तिथं आपल्याला मोनोबेसिक कॅरेक्टर बघायला मिळतं. H3PO4 मध्ये आपल्याला 3 OH आहेत म्हणून तो ट्रायबेसिक येतं. डायफॉस्फरिक मध्ये आपल्याला H4P2O7 तिथं टेट्राबेसिक कॅरेक्टर येतं. हे लक्षात ठेवा. आणि ते ऑक्झो ऍसिडचा बेसिसिटी कॅरेक्टर आणि बेसिक कॅरेक्टर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस त्याचे स्ट्रक्चर, बेसिक कॅरेक्टर आणि ऑक्सिडेशन स्टेट हे आपण सगळंच बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक पर्टिक्युलरली चार्ट हा काढून देणार आहे आणि हा तो चार्ट महत्वाचा आहे. पहिल्यांदा मी चार्ट काढतो आणि त्या चार्ट वरून तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. एवढं लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आता हा एक चार्ट आहे ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, ह्याचा एकमेकाचे कन्व्हर्जन आणि त्याचे बेसिक कॅरेक्टर, टेट्राबेसिक, ऑक्सिडेशन स्टेट हे जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा इथं बघा हा ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड आहे. ह्याला जर तुम्ही हिट आउट केला तर मेटाफॉस्फरिक ऍसिड तयार होतं. आणि जर तुम्ही 2 मोल्स ऑफ ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड घेतला आणि त्याला हिट आउट केला तर H2O रिलीज होऊन डायफॉस्फरिक ऍसिड ज्याला आपण पायरोफॉस्फरिक ऍसिड तयार होतं. म्हणजेच इथं H3PO4 हिट आउट केलं 1 मोलला तर तुम्हाला मेटाफॉस्फरिक, 2 मोल घेतले तर पायरोफॉस्फरिक तयार होतं. ऑर्थोफॉस्फरिक हा ट्रायबेसिक आहे, +5 ऑक्सिडेशन स्टेट आहे. मेटाफॉस्फरिक त्याच्यामध्ये +5 ऑक्सिडेशन स्टेट आणि हा मोनोबेसिक कॅरेक्टर आहे कारण इथं ओनली 1 OH ग्रुप आयोनायझेबल आहे. इथं ट्रायबेसिक 1, 2, 3 कॅरेक्टर आहे. एवढं लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला ह्याला 2 मोल्सनं म्हणजे 2 मोल्स ऑफ ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड घेतलं की तुम्हाला पायरोफॉस्फरिक ऍसिड बघायला मिळतं. इथं 1, 2, 3, 4 कॅरेक्टर आहेत आणि ह्या 4 कॅरेक्टर्स मध्ये आणि इथं जे फॉस्फरस मध्ये लिंकेज आहे ऑक्सिजनचं लिंकेज असल्यामुळं आपल्याला हा टेट्राबेसिक बघायला मिळतो. म्हणजे एक हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे POH बॉन्ड हा आयोनायझेबल मध्ये जातो.
आता ह्या ज्या पायरो फॉस्फरिक ऍसिड आहे त्याला तुम्ही हिट आउट केलं तर त्यावेळेला एक ऑक्सिजन म्हणजे हा ऑक्सिजन इलिमिनेट होतो, रिमूव्ह होतो आणि आपल्याला हायपोफॉस्फरिक ऍसिड म्हणजे H4P2O6 हा कॅरेक्टर बघायला मिळतो. हायपोफॉस्फरिक ऍसिड हा कॅरेक्टर बघायला मिळतो ज्याच्यामध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. परंतु +4 ऑक्सिडेशन स्टेट असलं तरी OH 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 हे 4 OH असेल तर तो हा टेट्रा बेसिक होत नाही, हा ट्राय बेसिक होतो. एक OH ग्रुप हा आयोनायझेबल होत नाही बिकॉज ऑफ P' बॉन्डमुळं आपल्याला त्याचं कॅरेक्टर हे कन्वर्ट होतं टेट्रा बेसिकच्या ऐवजी ट्राय बेसिक म्हणजे एक OH ग्रुप कुठलाही एक POH बॉन्ड हा आयोनायझेबल मध्ये जात नाही, हे लक्षात ठेवा. आता हा जो ऑर्थोफॉस्फरिक आहे हा ज्यावेळी तुम्ही हिट आउट करता इन प्रेझेन्स ऑफ 1 ऑक्सिजन ॲटम तर तुम्हाला पर ऑक्स मोनोफॉस्फोनिक ऍसिड हे कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजेच हा तुम्ही जर घेतला तर हा बघा P हा OH इथं फक्त आपल्याला जो हा इथं O कॅरेक्टर आहे लक्षात घ्या, हा O कॅरेक्टर आहे. ह्याला हिट आउट केलं की बघा हा POH येणार आहे, हा POH येणार आहे आणि ह्या OH ला हा ऑक्सिजन ऍड होतो आणि पर ऑक्सी मोनोफॉस्फोनिक ऍसिड तयार होतं H3PO5+5 आणि हा ट्राय बेसिक कॅरेक्टर येतो. आता हा जो फॉस्फरस ऍसिड आहे म्हणजे जो H3PO3 आहे जो ज्याला फॉस्फिनिक ऍसिड म्हणतात +3 आहे, ह्याला 2 मोल्स न जर हिट आउट केलं म्हणजे 2 मोल फॉस्फरस ऍसिड किंवा फॉस्फेरिक ऍसिड घेतलं जो डायबेसिकचा आहे 2 मोल्स घेऊन इंटरॅक्शन केली, रिॲक्शन केली तर तुम्हाला पायरोफॉस्फरस ऍसिड बघायला मिळतं H4P2O5 आणि हा आपल्याला डायबेसिक कॅरेक्टर आहे 2 हायड्रॉक्सिल ग्रुपमुळं आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. आणि ह्या फॉस्फरस ऍसिडला ज्या वेळेला पर्टिक्युलरली 1 मोल न आपण हिट आउट करतो तर एक ऑक्सिजन कमी होतो आणि हायपोफॉस्फरस ऍसिड ज्याला आपण फॉस्फिनिक ऍसिड म्हणतो तो H3PO2 तयार होतो +1 आणि मोनोबेसिक कॅरेक्टर ह्या हायपोफॉस्फरसचं बघायला मिळतं. आणि म्हणून हा चार्ट जर बघितला तर हा चार्ट काढताना तुम्हाला इम्पॉर्टंट हे सगळे हायपोफॉस्फरस ऍसिड, पायरोफॉस्फरस ऍसिड आणि कशापासून कोण तयार होतो म्हणजे अर्थोला 2 मोल्स अर्थो घेतले हिट आउट केलं तर पायरो, ओके. फॉस्फरस ऍसिड 2 मोल घेतले तर पायरोफॉस्फरस, ओके. ऑर्थोफॉस्फरसचं नुसतं हिटिंग केलं तर मेटाफॉस्फरस, फॉस्फेनिक ऍसिडचं हिटिंग केलं तर ऑक्सिजन इलिमिनेट होऊन हायपोफॉस्फरस. हा जो पायरोफॉस्फरस आहे त्याला हिट आउट केलं तर इलिमिनेट ऑक्सिजन झालं तर हायपोफॉस्फरस हे आपल्याला बघायला मिळतं. आता तुम्ही स्ट्रक्चर्स काढत असताना तुम्हाला माहिती आहे की आता हा HPO3 आहे म्हणजे एक P डबल बॉन्ड येणारच आहे आणि एक POH हे तर ठरलेलं आहे, एक P डबल बॉन्ड O आणि एक POH आहे. फक्त तुम्हाला एकच ऑक्सिजन राहतो, PO येतं. आता इथं बघा ऑर्थोफॉस्फरिक मध्ये H3PO4 आपल्याला एक P डबल बॉन्ड O आहे, एक POH आहे. मग राहता राहिले किती 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन राहतात ते POH आणि POH प्रमाणे येतात. ह्याला 2 मोलनं हिट आउट केलं आपल्याला डायफॉस्फरिक ऍसिड, पायरोफॉस्फरिक ऍसिड ज्याला म्हणतो म्हणजे 2 P आहेत, फॉस्फरस आहेत, टेट्राहायड्रल डबल बॉन्डनं हे करा आणि एका ऑक्सिजननं हे करा म्हणजेच अटॅच करा आणि 4 ठिकाणी ऑक्सिजन घ्या. म्हणजेच तुम्हाला इझिली हे पर्टिक्युलरली सगळे कॅरेक्टर्स इझिली काय करता येतात, एकमेकावर पासून कन्व्हर्ट करता येतात, त्यांची रिॲक्शन्स लिहिता येते. रिॲक्शन्स लिहित असल्या कारणानं आपल्याला लक्षात घ्या त्याच रिॲक्शन्स येतात म्हणजे ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड 2 मोल्स, ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड 1 मोल, फॉस्फरस ऍसिड 2 मोल, फॉस्फरस ऍसिड 1 मोल, ओके. इथं H4P2O7 हिट आउट केलं की आपल्याला पर्टिक्युलरली सगळ्यांचं कॅरेक्टर्स आणि त्याचं पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स बघता येतील. फक्त इथे केमिकल रिॲक्शन्स तुम्ही बाळांनो बॅलेन्स करायचं आहे हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता ह्या ऑक्झो ऍसिड्स मध्ये लक्षात घ्या हा जो P' H बॉन्ड आहे हा
रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणून रिड्युसिंग कॅरेक्टर देतो. आणि म्हणून बघा हा हायपोफॉस्फरस ऍसिड्स मध्ये जिथं P-H बॉन्ड आहे, ओके, तिथं तुम्हाला रिड्युसिंग कॅरेक्टर बघायला मिळतं, हायर कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि OH हा म्हणजे P-OH बॉन्ड हा आयोनायझेबल आहे, त्याच्यावरून तुम्हाला बेसिसिटी कॅरेक्टर हे डिझाईन होतं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस ह्यामध्ये आपल्याला बघता येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं जर आपण बघितलं तर ग्रुप 15 एलिमेंट्स मध्ये नायट्रोजन, ओके, नायट्रोजन फॅमिलीचे मध्ये त्यामध्ये आपण त्याचे सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स बघितले, ऑकरन्सेस बघितलं, मेटॅलिक कॅरेक्टर बघितलेलं आहे. नंतर अनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर डिफरंट कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन लाईक नायट्रिक ऍसिड, डायनायट्रोजन, अमोनिया, त्याच्या प्रॉपर्टी, त्याच्या केमिकल रिॲक्शन, त्याचं प्रिपरेशन्स मेथड हे बघितलं. तसंच आपण फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस म्हणजे काय, रेड फॉस्फरस म्हणजे काय हे सुद्धा कॅरेक्टर आपण बघितलेलं आहे. ओके, ब्लॅक फॉस्फरस म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर्स काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, फॉस्फरसच्या कंपाऊंड जे आपण फॉस्फिन म्हणतो किंवा PCl3, PCl5 ह्याचे स्ट्रक्चर्स हे सुद्धा आपण बघितले. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी ऑक्झो ऍसिड्स हे बघितलं. ऑक्झो ऍसिडचं स्ट्रक्चर्स कसं काढायचं, ते डायबेसिक कॅरेक्टर कसं आहे, मोनोबेसिक कसं येतं, तसंच रिड्युसिंग प्रॉपर्टी कशावर डिसाईड होते, बेसिसिटी प्रॉपर्टी कशावर डिसाईड होते हे बघितलं. नंतर इंटर कन्व्हर्जन आपल्याला ऑर्थोफॉस्फरिक्स टू पायरो, ऑर्थो टू मेटा, ओके, ऑर्थो टू पर ऑक्स मोनोफॉस्फरिक, फॉस्फरस ऍसिड टू हायपोफॉस्फरस, फॉस्फरस ऍसिड टू पायरोफॉस्फरस, डायफॉस्फोरिक ऍसिड टू हायपोफॉस्फरिक ऍसिड, ह्याचं कसं कन्व्हर्जन होतं ते डायग्रॅमेटिक आणि चार्टच्या स्वरूपात आपण बघितलेलं आहे. त्याच्या बेसिसिटी कॅरेक्टर, त्याच्या पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन ईच ऍसिड हे आपण बघितलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग इथं आपल्याला नायट्रोजन फॅमिली ॲज इट इज नायट्रोजन फॅमिली आपण थोडक्यात JEE नीटच्या दृष्टिकोनातून सगळे पॉइंट हे कव्हर केलेले आहेत. ह्यामध्ये आपण पर्टिक्युलरली नायट्रोजन फॅमिलीचे म्हणजेच हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन म्हणजे NH3, PH3, ASH3 ह्याचं स्ट्रक्चर, त्याचं बॉन्ड अँगलची डिक्रीजिंग ऑर्डर ही बघितली. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर हे एक्सप्लेन केलं आपण. ओके, त्याच्यानंतर त्याची बेसिसिटी कॅरेक्टर म्हणजेच अमोनिया, फॉस्फिन ह्याची बेसिसिटी कॅरेक्टर, त्याची ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर हे आपण बघितलं. त्याच्यानंतर थर्मल स्टॅबिलिटी हे कॅरेक्टर बघितलं. थर्मल स्टॅबिलिटी वरून रिड्युसिंग प्रॉपर्टीज हे कॅरेक्टर बघितलं. रिड्युसिंग प्रॉपर्टीज वरून आपण मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, सोलिबिलिटी कॅरेक्टर हे सगळे कॅरेक्टर्स हे हायड्राइड्सचे आपण त्यात बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट इथं आपला फिनिश टॉप होतो, पर्टिक्युलरली ग्रुप 15 एलिमेंट्सच्या दृष्टिकोनातून. मग आणखीन काही ऍडिशनल कॅरेक्टर्स असतील, ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेल, ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जसजसं आपल्याला पुढं कॅरेक्टर्स जातील त्या कॅरेक्टर्स प्रमाणे तुम्हाला मी त्या P ब्लॉकच्या बद्दलच्या नायट्रोजन फॅमिलीच्या बद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणार आहे. आता ह्यात मध्ये लक्षात ठेवा, जे आपल्याला अमोनिया ग्रेटर दॅन PH3 ग्रेटर दॅन ASH3 ही ग्रेटर दॅन और लेस दॅन ही ऑर्डर जी आहे डिक्रीजिंग ऑर्डर आणि इन्क्रीजिंग ऑर्डर हे दोन्हीही with respect to ionization potential, with respect to electron affinity, with respect to electron gain enthalpy, हायड्राइड्सच्या थर्मल स्टॅबिलिटी बरोबर, रिड्युसिंग प्रॉपर्टीज बरोबर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अनामोलस बिहेवियर हे बोर्डा करता विचारलं जातं, राईट. पर्टिक्युलर अनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन 2 मार्काला किंवा 3 मार्काला हे कॅरेक्टर्स विचारले जातात, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आता ह्याच्यानंतर पुढचा जो आपण P ब्लॉक एलिमेंट्स मधला दुसरी जी फॅमिली आहे ती ऑक्सिजन फॅमिली, ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ह्या ऑक्सिजन फॅमिलीच्या
पर्टिक्युलरली ह्याच्या एक्सप्लेनेशनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर पुन्हा आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आता ह्यामध्ये ऑक्सिजन, सल्फर, ओके, सेलेनियम, टेलेरियम, पोलोनियम हे सगळे आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्सिजन फॅमिलीचे मेंबर्स बघायला मिळतात. मग त्याचा ऑकरन्स काय आहे, ओके, त्याच्यानंतर अबंडन्स हा बघायचा आहे, ओके, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मग सगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीजचे ट्रेंड हे आपल्याला बघायचे आहेत आणि ते आपण उद्याच्या भागात बघायचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.